नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आपण रेड किंगच्या ठिकाणी 100 डेमो प्लॉटसाठी रोपे लावलेले आहेत. बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला बाग पाहायचं आहे किंवा फळं पाहिजेत किंवा आणखी काय त्या संबंधी घटना आहेत त्या पाहिजे असतात. परंतु याच्यातली खरी परिस्थिती अशी आहे की रेड डायमंड हा आत्ता 5-6 महिन्यामध्येच बाजारपेठेमध्ये आलेला आहेत. याची रोपे खूप मोठ्या प्रमाणात तयार नाहीत आणि जी रोपे आहेत ती खूप महाग किमतीला विकली जातात. आणि त्याच्यामुळं प्रत्येकजण शेतकरी विचारतो की याची रोपे इतकी महाग काय आहेत, त्याचा नेमकी काय असं कारण असेल की इतकं महाग रोप विकलं जाते. परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर लागवड पाहिजे झाली तर आत्ता 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये लागवड झालेल्या आहेत. आणि ज्या नवीन लागवडी आहेत त्यांना अजून टाईम आहे. परंतु रोपांची किंमत पाहता ह्या लागवडी तितक्या फास्ट होतील का नाही हे सांगता येत नाही. आणि जी रोपं येतात कमी किमतीमध्ये त्यांची जी काय क्वालिटी असेल किंवा शुअरिटी असेल ती कमी प्रमाणात आहे, कारण की याच्यामध्ये भेसळ येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी 1 जानेवारीपर्यंत जर थांबले आणि त्यावेळेस जर नियोजन केलं तर निश्चितपणे त्यांना त्याचा फायदा होईल. आणि ज्यांनी डेमो प्लॉट लावलेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी रिस्क घेऊन रोप लागवड केलेली आहे त्यांचे पण प्लॉट आपल्याला पाहता येतील. आणि त्याच्या माध्यमातून जी काही पुढची तयारी आहे ती मात्र निश्चितपणे करता येणार आहे. कारण की कोणी घाई न करता थोडा संयम ठेवून जर आपण नियोजन केलं आणि त्या पद्धतीने नियोजन करत राहिलं तर निश्चितपणे आपल्याला येत्या काळामध्ये ह्या पेरूच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेता येईल. आणि येत्या काळामध्ये आपल्याला ते पीक जोमदार कसं आणता येईल किंवा खरंच तितका त्याचा फायदा आहे का, तितकं फळ टिकाऊ आहे का, तितके सेटिंग होते का, या सगळ्या गोष्टी पाहता येतील. त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ देणं फार गरजेचं आहे. कुठलीही घाई न करता त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपलं उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते. कारण की भेसळ होण्याची फार मोठी आणि दाट शक्यता आहे. आणि रोपांची किंमत पाहता जे कमी किमतीत विकतात त्या ठिकाणी मात्र निश्चितपणे ही शंका याला हरकत नाही. त्याच्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी थोडासा वेळ देऊन थांबून जर नियोजन केलं तर निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण त्याचं नियोजन करू शकतो. आणि त्या माध्यमातून कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध होतील, चांगले बाग उभे राहतील आणि अधिक उत्पन्न होण्यास मदत होणार आहे. ही आपली अशा पद्धतीने लागवड झालेली आहे, 1 महिना झाला आहे आणि सेटिंग झालेली आहे झाडांची. येत्या काळामध्ये याची आपण अपडेट घेत राहणार आणि शेतकऱ्यांना त्या संबंधीची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.